नमस्कार. एवढा 1.5 वर्षापासून मी व्हिडिओ बनवतोय, पण मी कुठल्याच रिव्ह्यूचा फॉलो व्हिडिओ कधीच बनवणार नाही. आणि आज ती वेळ माझ्यावरती आली. काय या चित्रपटामध्ये जो काही एंडिंग दाखवलाय ना, त्यावरती डिस्कशन होणं खूप गरजेचं आहे आणि त्यावरच आज मी डिस्कस करणार आहे. मित्रांनो, शेवटपर्यंत माझ्यासोबत राहा, कुठेही जाऊ नका. आणि जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आवर्जून चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे रवींद्र आणि आपण सगळे पाहताय आपलं लाडकं यूट्यूब चॅनल रचनापुत्र रवींद्र. आता चित्रपटाबद्दल थोडक्यात सांगायचं झालं तर माया ही लंडनला फिजिओथेरपिस्ट म्हणून काम करत असते. तिच्याकडे एक मराठी पेशंट येतो, त्याचं नाव असतं महेश आणि ते असतात आपले गिरीश. तर या पेशंटची फिजिओथेरपी करताना कधी हे दोघं प्रेमात पडले हे आपल्याला चित्रपटात कुठेही दाखवलं जात नाही. पण चित्रपट जर लक्ष देऊन बघितलं तर काही सीनला ते टीच करण्याचा प्रयत्न नक्की करतात. आता हे कसं ते मी तुम्हाला सांगतो. माया ही महेशला एका टेकडीवरती घेऊन जाते आणि तिथे काय होतं ना, जेव्हा ती स्वतःबद्दल सांगते त्यावेळेस महेश जेव्हा तिच्या खांद्यावरती हात ठेवतो तेव्हा आपल्याला ते असं दिसतं की एक वयस्कर माणूस समोरच्या स्त्रीला एका मुलीच्या नजरेने बघतोय आणि त्यानुसार तो तिला धीर देतोय, तुझ्यासोबत सगळं चांगलं होईल. पण जर तुम्ही याचा दुसरा अँगल चेक केला, दुसरा अँगल टेस्ट केला तर आपल्याला असं जाणवतं की महेशच्या मनात सुद्धा तिच्याबद्दल फिलिंग्स यायला तेव्हापासूनच सुरुवात झाली होती. फक्त हे की त्यांनी असं फोकस करून दाखवलं नाही, त्यांनी उलट्या बाजूने फिरून दाखवलं. आता दुसऱ्या वेळी कसं दाखवलं ते सांगतो. एक सीन आहे त्यामध्ये घराचा हॉल दाखवलेला आहे. त्या हॉलमध्ये महेश आणि माया दोघं जण बसलेले असतात. हे काहीतरी थेरपी सेशन घेतल्यानंतर त्यांचं एक रिलॅक्सेशन चालू असतं. त्याच्यामध्ये काय होतं की माया ही महेशला आपला पास सांगते की माझ्यासोबत अशा अशा गोष्टी घडल्या, तो माझा नवरा होता, त्याने मला काही कारणास्तव डिवोर्स दिला वगैरे वगैरे. ठीक आहे, या गोष्टी झाल्या. पण हे सगळं ऐकताना महेशला राग अनावर होतो. अक्षरशः तो त्या रागामध्ये त्या ग्लासला जोरात दाबतो आणि तो ग्लास त्याच्या हातून फुटतो. आता मला सांगा, हे सगळं दाखवणं म्हणजे तुम्ही एक प्रकारे टीजच करत होते ना. पण ठीक आहे, प्रेक्षकांनी त्या गोष्टीला वेगळ्या रूपाने घेतलं, तुम्ही त्याला दाखवलं वेगळ्या रूपाने. पूर्ण चित्रपटात तिच्या महेशसाठी भावना आहेत किंवा महेशच्या तिच्यासाठी भावना आहेत हे कुठेच ठळकपणे दाखवलेलं नाही. आता हा झाला महेशचा विषय. आता येऊ महेशच्या मुलाकडे, म्हणजे सिद्धार्थकडे, म्हणजे सिद्धार्थ चांदेकर याच्याकडे. जेव्हा जेव्हा दोघांचे सीन येतात तेव्हा दोघांनाही म्हणजे सिद्धार्थला आणि मायालाही एकमेकांचं आकर्षण असतं किंवा एकमेकांप्रती भावना असतात. हे त्यांनी विशेष करून दाखवले. आणि ते कसं दाखवले तर बऱ्याच सीनमध्ये त्यांनी क्लोजअप शॉट घेतले, त्यामुळे आपल्याला प्राकर्षाने जाणवून येतं. ठीक आहे, आता दुसरं सीन बघूया. जेव्हा सिद्धार्थ मायाला प्रपोज करतो त्यावेळी तो प्रपोज केल्यानंतर तो कॅमेराचा अँगल फिरून महेशवर येतो. का महेशवर येतो काहीच कळत नाही. बरं, तुमचा चित्रपट 2 पर्स्पेक्टिव्हच्या आधारे पुढे जातो, ठीक आहे, मान्य. पण याचा प्रेक्षक म्हणून सुद्धा चित्रपट बघण्याचा एक पर्स्पेक्टिव्ह असू शकतो आणि आता त्याच पर्स्पेक्टिव्हवर मी बोलणार आहे आणि त्या संदर्भात काही प्रश्न आहेत ते सुद्धा मी इथे मांडणार आहे. ठीक आहे, पूर्ण चित्रपटात तिचं लग्न कधी झालं कुठेच माहिती नाही. तिचा वयाचा उल्लेख कुठे आहे कुठेच नाही. तिसरी आणि महत्वाची गोष्ट, तिचा डायव्होर्स कधी झाला याबद्दल सुद्धा चित्रपटात कुठेच उल्लेख नाही. बरं, ती लंडनला कधी आली याचा उल्लेख नाही. त्यासोबतच ती डॉक्टर डायव्होर्स आधी होती की डायव्होर्स नंतर जेव्हा ती लंडनला आली त्यानंतर डॉक्टर झाली, कुठेच या गोष्टींचा उल्लेख नाही, कुठेच नाही. बरं, मग मला सांगा, माया या पात्राबद्दल एवढे कन्फ्युजन आहेत तर मग ते पात्र एका 40 वर्षाच्या मुलाला सोडून एका 70 वर्षाच्या माणसाला कसं प्रपोज करू शकतं, हे कसं जस्टिफाय करू शकता तुम्ही? बरं ठीक आहे, ते सगळं मान्य केलं. बरं ठीक आहे, मग लंडनला येण्याआधीची माया आणि लंडनला आल्यानंतरची माया यात एवढा जनरेशनल चेंज झाला कसा? ती लंडनला येण्याआधी देवाकडे जाऊन वयामध्ये काही फेरबदल करून आली होती का? आता पूर्ण चित्रपटभर जे तुम्ही दाखवलंय ना, त्याला एक टर्म यूज केला जातो आणि त्या टर्मचं नाव आहे साखरपप्पा. आता तुम्ही हे सगळं तुमच्या चित्रपटाद्वारे प्रमोट करणार आहे का? आता चित्रपटाचा एंड आपण 2 पर्स्पेक्टिव्हने बघू शकतो. तो कसा तुम्हाला सांगतो. पहिला पर्स्पेक्टिव्ह असा की तुम्हाला काहीतरी लोकांना एकदम धक्कादायक आणि आश्चर्यकारक दाखवायचं होतं, ज्यामध्ये तुम्ही असा काहीतरी एक एंड लिहून टाकून दिला, ठीक आहे. किंवा दुसरा पर्स्पेक्टिव्ह असा की तुम्हाला हे जाणून बुजून दाखवायचं होतं. तुम्हाला हे जाणून बुजून तुमचा काहीतरी एक एजेंडा असेल, तो एजेंडा तुम्हाला चित्रपटाद्वारे पुश करायचा होता. बस, ह्या 2च पर्स्पेक्टिव्ह असू शकतात. हे 2च पर्स्पेक्टिव्ह असू शकतात तुमच्या चित्रपटाच्या एंडिंगला डिकोड करण्यासाठी. तर तुमचे हे वोक एजेंडे आमच्या प्रेक्षकांवरती थोपवायचं काम करू नका कृपया. आणि चित्रपटही असे बनवा ना की लोक सहकुटुंब येऊन चित्रपट बघतील, कारण चित्रपटगृहांना आताही प्रेक्षक भेटत नाहीये. त्याचं कारण म्हणजे हे तुमचे एजेंडे असलेले चित्रपट. तर मित्रांनो, सगळ्यात आधी मला तुम्हाला सगळ्यांना हे सांगायचं की हा प्रयत्न मी पहिल्यांदा केलाय, याआधी कधीच केला नव्हता. आता हा प्रयत्न तुम्हाला कसा वाटला किंवा जी एंडिंग डिकोड करण्याचा मी प्रयत्न केला हे तुम्हाला पटली आहे का? जर पटली असेल तर कमेंटमध्ये तुमचं मत काय आहे याच्यावरती ते सांगायला नक्की विसरू नका. सोबत माझ्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला विसरू नका आणि सोबत चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. खूप महत्त्वाची गोष्ट आहे, आवर्जून चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, भेटूया पुढच्या येणार अशाच एका चांगल्या व्हिडिओमध्ये. तुर्तास धन्यवाद, काळजी घ्या.